सावकाराकडून किती पैसे काढलेस आणि मी म्हणतो सावकाराकडून पैसे घेण्याची गरजच काय होती तुला? भाऊ यापुढे आपण एकत्र राहणे नाही. तू आणि तुझं कुटुंब दुसरीकडे कुठेतरी सोय बघा. सगळी आपण चिंचेचं सार खाल्लं पण यांना कधी काही कमी पडू दिलं नाही. काकू त्यांनी मला सांगावं घर सोडायला. त्यांनी खूप लागलं ग मनाला. भयो भयो भाऊरावनी वाटण्या होताना निदान मला तरी बोलवायला हवं होतं. भाऊरावनी एकट्यानेच निर्णय घेऊन टाकला. काय तर फक्त 1.5 एकर शेत जमीन त्यांच्या वाट्याला आली. माझ्या मते घराच्या सुद्धा वाटण्या व्हायला हव्या होत्या पण नाही. शिवाय सावकाराच्या कर्जफेडीची जबाबदारी त्या लोकांनी भाऊरावांच्या अंगावर टाकून दिली. हो पण मला वाटलं होतं भयो की तू त्यांना काहीतरी सांगशील. नाना मी काय सांगणार त्यांना? किती दिवस चालणार हे भयो असं? किती दिवस? तुमचा थोरला मुलगा पुण्याला आमच्याकडे राहिला आहे. शिवाय तू तुझा नवरा आणि ती द्वारकाबाई तुम्ही इथे राहता. किती दिवस? अगं लोक काय म्हणतील? अमक्या तमक्याचा जावाई सासूवाडीला राहतो. भयो अगं तू आजपर्यंत स्वाभिमानानं जगत आलीस. हे बरे नव्हे. जावयानं सासूवाडीला राहणं हे तुम्हाला आणि आम्हालाही त्रासाचंच आहे. नाही म्हणजे हे बघा तुमच्या इथं राहण्याचा मला काहीही त्रास नाही पण गावात सगळीकडे बदनामी होईल. तेव्हा तू तुझ्या नवऱ्याला 4 गोष्टी समजावून सांग. मी तरी काय करू हो नाना? मला तरी काय आवडतं? श्यामला इथं घराची किती सवय जडली होती. भयो तुझ्या नवऱ्याला ना व्यवहार काडीचाही कळत नाही ग. अगं सोन्यासारखी तुझी पोरं, सोन्यासारखी. पण तुझ्या नवऱ्याच्या अडाणीपणामुळे त्यांना या वयात दारोदार फिरावं लागतं. हे बरे नाही भयो. यशोदा ए बाळा नाही बाळा नाही. तू असा धीर सोडायचा नाहीस. धीर सोडायचं नाहीस भयो. मी आहे ना तुझ्या पाठीशी. माहेरी राहणं आता मला जड जाते.
मी जिवंत राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतःचं घर बांधा. माहेरचं खाणं माहेरीच राहणं त्यापेक्षा मेलेलं बरं. अहो पण आता आपण आपलंच कमवून आपण खातोय ना, इथे राहतोय फक्त. सावकाराचं कर्ज अजून फेडलेलं नाहीये आणि तुम्ही म्हणताय घर बांधा. माझ्या अडचणी काय ठाऊक नाहीत तुम्हाला? तुम्हाला मुळे स्वाभिमानच नाही. बरोबर आहे, स्वाभिमान नाहीच आहे मला. जणू काही आम्ही माणसंच नाही. दरिद्री झालोय ना मी. दरिद्री माणसाचा सारं जग अपमान करतं. मग तुम्ही तरी का मागे राहाल? तुम्ही करा अपमान माझा. तसं नव्हतं म्हणायचं मला. मला आता इथं राहायचं नाही. मग कुठे राहायचं आपण? व्याज सुद्धा साधं फेडता आलेलं नाही आपल्याला. कुठेही राहू, गुराच्या गोठ्यात राहीन मी, पण तो स्वतःचा असावा. झोपडी बांधून राहू, त्याला तर फार खर्च येणार नाही ना. नाही पुरले पैसे तर माझ्या पाटल्या विका, ही नथ विका, सगळे दागिने विकून टाका. दागिने नसले तर नको. कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र एवढं असलं तरी पुरे हो मला. मला कल्पना नव्हती तुम्हाला इतकं दुःख होत आहे ते. या सगळ्या अडचणीत माझं लक्षच गेलं नाही तुमच्याकडे. बांधूया एक छोटंसं घर, बांधूया.